तर मराठा आंदोलकांसाठी अगदी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरू झालाय। आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांवर। मनोज जरांगेंच्या उपोषणस्थळी चिखल असल्याने महापालिकेकडून उपाययोजना। पालिकेच्या वाहनातून आझाद मैदानावर खडी टाकली। आतापर्यंत चिखल्यावर 5 ट्रक खडी टाकले। जेवणाची शिदोरी घेऊन काही मराठा बांधव सीएसएनडी परिसरात दाखल। आझाद मैदानासह परिसरातील आंदोलकांना या शिदोरीचं वाटप। मराठा बांधवांच्या सकाळच्या नाश्त्याची सोय, चहा बिस्किटसह विविध पदार्थांचं वाटप। राज्यातील अनेक भागातून मराठा बांधवांसाठी मोठ्या प्रमाणात शिदोरीत मुंबईत दाखल। चर्चगेट स्थानकात मराठा आंदोलकांसाठी या चर्चगेट परिसरातही आंदोलकांची मोठ्या प्रमाणात गर्दी। मुंबईत खाऊ गल्लीत मराठा आंदोलकांची गर्दी। सकाळी सकाळी नाश्ता करण्यासाठी मराठा आंदोलक जमले। नवी मुंबईच्या वाशीतील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये मराठा आंदोलनासाठी 200 किलो शिरा तयार। मुंबईत आंदोलनासाठी आलेल्या बांधवांची नाश्त्याची सोय। डॉकयार्ड परिसरात मराठा कार्यकर्त्यांची अंघोळ नाश्ता केल्यानंतर आंदोलक आझाद मैदानाकडे। मुंबईत गेलेल्या मराठा बांधवांच्या मदतीसाठी परभणीतून मोठा प्रतिसाद। परभणीतून 75,000 लोकांच्या जेवणाचं साहित्य मुंबईत रवाना। परभणीच्या पूर्णा तालुक्यातील शिर्शी गावातून मुंबईमध्ये मराठा बांधवांसाठी मदत। 5,000 भाकऱ्या आणि चटणी आंदोलकांसाठी रवाना।